आता आलोय, आपल्याला थोडी झाडं घ्यायची आहेत, सो त्याच्यासाठी आलोय आपण इथे नर्सरीमध्ये. पानाचं एक घे, पानाचं आहे बहुतेक, दुसरं घेऊया ना. हे सदाफूल नाही, जास्वंद, ते मोगरा, पेपर, ते आतमध्ये पण भरपूर आहे. हार्ट शेप, छोटा हत्ती, झेंडू, चटणीच्या बरण्या वगैरे, बरणी पण घ्यायची आहे का आपल्याला. हे घेतलं, हा असं कितीला होतंय कमी. कितीला हे मिरची, वांग्याचे घ्यायचे. असे भरपूर असे शोची झाड आहेत बघा. आपण 5 कुंड्या घेतलेल्या आहेत. 2 गुलाब, वांग्याचे घेतले, जास्वंदे घेतले, पाने घेतले. तन्वी, हे आपण घेतलेले आहेत बघा. पानाचं पडलं 120ला, जास्वंद 60 रुपये, गुलाब 60 रुपये, हा पण गुलाब 60 रुपये, आणि हे 100 रुपये, वांग 100 रुपये. पण आपण सगळे मिळून वर्षानं बार्गेनिंग केली. वर्षाला पडले फक्त 280 रुपयाला, एवढं सगळं पडलं. बार्गेनिंग करताना मीच करते बार्गेनिंग, आणि ह्यांना अजिबात जमत नाही, पण मला जमते बघा. आपले 5 झाडं आली एवढी, तरी अजून घ्यायचे आहेत. पण आधी म्हणले एवढे घेऊया आणि परत मग अजून घेऊ. हा हायवे, जुना हायवे आहे, मुंबई पुणे जुना हायवे. हा झालं, चला बरा पिशवीत. आपल्याला अशी झाडं वगैरे बॅगमध्ये ठेवायला वगैरे येत नाहीत, तो त्यांनीच ठेवून देते बरोबर, ते ठेवून देतात जागा वगैरे. आता आलो इथे उसाचा रस प्यायला. उसाचा रस प्यायचा, दोघे थांबलेत वाट बघत. उसाचा रस प्यायचा आणि परत तिथे पिशव्या ठेवलेत आपल्या, झाडं वगैरे, ते घेऊन मग घरी जाऊन कुंड्या वगैरे घेऊन मग घरी जाऊन डायरेक्ट लावून टाकायच्या. काल अंदाज लावा किती पाऊस पडला असेल. इकडून चालते, सायलेन्सर कडून कुठनं चढते बा.
ह्या कोंड्या आणल्यात बघा. त्याला आता छोटे छोटे छिद्र पाडायचे आणि ते लावून द्यायचे. आणि ही माझी फेवरेट कॅडबरी. हे बघा आपण पावटे सोलेले त्याचं ते टर्पल आहेत ना ते ठेवले. आता हे इथं खाली टाकायचं. हे आपण गुरुवारचं हे ठेवलेलं पूजेचं ते सुद्धा ह्याच्यात टाकायचं. हे बसायचं नसते त्याच्यात. माती काढायला तोडायचे का ते? उठ, टीव्ही लावा. बाहेर जाऊन टीव्ही बघत बसा तुम्ही दोघी. चला आत्तू काय करते बघा. आत्तूला उठवा. तिरकी नाही ना झाली जास्वंदी. ओके. आता इथं पान बसेल. पानाची ठेवूया. तिकडेच आता झालेलं आहे आपलं. हे 3 इथं लावलेत. 2 आता वांग आणि पान राहिले. आता भरलेलं आहे पूर्ण. जागे अभावी थोडी ॲडजस्टमेंट करावी लागते. तर मला सकाळी सकाळीच येतात पण छान दिसतात गुलाबी कलरचे. हे असे आपले रोपं आता तयार झालेली आहेत. त्याला आता काठी उभी करायची पानाला. हे आता सगळं वर्षा साफ करणार. हे असंच होय. माती नाही टाकायची याला. त्यात आहे ना पिशवीत. अजून आणायला लागेल माती आपल्याला. माझा पण थोडा हातभार लावतो. गुरुवारचे जे व्रत होते त्याच्यात जेवढं आपण देवीला पानं वगैरे केलते ना ते सगळे ह्याच्यात टाकलं. ही वेणी बाकीचं त्याच्यात टाकलं. ह्याच्यात पण थोडं टाकलं म्हणजे खत पण चांगलं तयार होते आपलं. नदीत टाकून देण्यापेक्षा, नदीतलं प्रदूषण करण्यापेक्षा हे असं केलेलं परवडते. आता ज्यांच्याकडं शेती असेल ते शेतीत टाकू शकतात, शेतामध्ये. आणि जे आता शहरातली आम्ही तर असंच करतो. काय काय देतात नदीला वगैरे टाकून, पण आम्ही कुंड्यातनीच टाकतो. खाली भरपूर आहेत. त्या दुसऱ्या कुंडीत पण टाकलेत, ह्याच्यात पण टाकलेत. हे आता किचनचे खिडकी बघा. किचनच्या खिडकी तिकडे कोरफड लावली आपण, चांगली फुले बघा आपली.
इकडे कोरफड लावली आहे आणि इथे वांग झालं की इथे मोगरा. हा मोगरा आहे बघा, चांगला असा वर गेला आहे. आणि इथे पान आहेत, हे छोटं पान आहे आणि इथे ते मोठं पानाचं सेपरेट केलेलं, पण नंतर ऐन टायमिंगला प्लॅन चेंज झाला. म्हणले दोन्ही पण एकाच कुंडीत लावूया, सो दोन्ही पण एकाच कुंडीत पानं लावली. आता इकडं अजून 2-3 झाडं आणायची, 2 आणायची, म्हणजे इथं 2 बसू. कशी आहे आमची छोटीशी बगीचा, छोटासा बगीचा. जागे अभावी असंच होतं. चालेल, इथे पण कोरफडच.